नमस्कार, वेलकम टू मयूरकर रेसिपीज. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी इंटरेस्टिंग अशी रेसिपी इथे घेऊन आलेलो आहोत. आता आपण ही जी रेसिपी करणार आहोत ती टिफिनला आणि घरातसुद्धा दोघंही एका वेळेस उपयोगात कशी आणायची ते बघण्यासाठी इथे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. रात्रभर भिजवून ठेवलेली चवळी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आणि इथे एका स्टीलच्या पातेल्यामध्ये तिला शिजायला घालत आहोत. शिस्ता वरती येणारा फेस आपण व्यवस्थित अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. कुठली डाळवर्गीय जर आपण एखादा पदार्थ शिजवायला घेतला तर त्यावरती जो फेस येतो तो आपण आधी काढून घ्यायचा आहे बरं का. एका बाजूला आपण शेंगदाणे भाजायला घालत आहोत. छोट्याशा तव्यावरती आपण शेंगदाणे भाजून घेऊया. भाजलेले शेंगदाणे आपण एका मिक्सरच्या भांड्याला घेत आहोत आणि यामध्ये आपण काही लसणाच्या पाकळ्या घेत आहोत बरं का. 15 ते 20 आपण लसणाच्या पाकळ्या ह्या भाजलेल्या शेंगदाण्यांसोबत घेत आहोत. आपण शेंगदाणे सालीसकट घेतले आहेत बरं का. आणि लसूण आणि शेंगदाणे हे मस्तपैकी अशा पद्धतीने जाडसर अशा भरडीच्या रूपामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतले आहेत. इकडे आपले मस्तपैकी ह्या चवळीचे दाणे व्यवस्थित मऊसर असे शिजलेले आहेत. आपण हाताने अशा पद्धतीने चेक करून घेतलं. आपण त्यानंतर एका जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. ते तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मस्तपैकी जिरं आणि मोहरी घालायची आहे. जिरं मोहरी हलकंसं तडतडलं की त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचं आहे. पाकळ्या व्यवस्थित ठेचून घेतल्या आहेत. त्या मस्तपैकी खरपूस आपण ह्या तेलामध्ये परतायच्या आहेत बरं का. तुम्ही बघू शकता लसूण खरपूस परतत असताना मस्तपैकी खमंग वास येतो बरं का. त्यामध्ये एक बारीक मोठा चिरून घेतलेला कांदा आपण घालायचा आहे आणि तो सुद्धा मस्तपैकी गुलाबीसर होईस्तोवर त्याला छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात आपण मध्यम आचेवरती गॅस इथे ठेवलेला आहे आणि त्या कांद्यासोबत आपण एक छोटा बारीक चिरलेला टमाटासुद्धा घालायचा आहे बरं का. टमाटा घातल्यानंतर त्यामध्ये काही कढीपत्त्याचे पानं घालायचे आहेत आणि हे सगळे व्यवस्थित सोबत मस्तपैकी परतून घ्यायचे. बरं, आपलं हे सगळं एकत्र व्यवस्थित परतून होतं आहे, एकजीव होतं आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअरसुद्धा जरूर करा. त्यानंतर आपण इथे लगेच त्यात पाव चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलं आहे. हे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात बरं का. आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घातला आहे आणि त्यानंतर आपण शेंगदाणे आणि लसणाचं जे वाटण तयार करून घेतली होती ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे. त्यातलं थोडंसं वाटण आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे बरं का. हे सगळं व्यवस्थित मस्त मिक्स करायचं आहे. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. आपण ह्या मस्तपैकी परतून घेतलेल्या संपूर्ण मसाल्यामध्ये शिजवून घेतलेल्या मस्त चवळ्या आपण घालणार आहोत बरं का. त्या आपण कोरड्याच घालायच्या आहेत. त्यातलं पाणी आपण तसंच बाजूला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त मजेदार अशा मऊसर शिजलेल्या सगळ्या चवळ्या आपण ह्या फोडणीमध्ये घालायच्या आहेत. टमाटा कांदा मस्तपैकी लसणाची आपण ही सगळी फोडणी तयार केलेली आहे. यामध्ये आपण हे सगळं घातलेलं आहे आणि मस्तपैकी ते छान कालवून घ्यायचं आहे. बरं, ह्या संपूर्ण शिजलेल्या ह्या चवळ्यांना हा संपूर्ण मसाला कोट झाला रे झाला आणि त्यातलं हलकंसं पाणी म्हणा त्याला असेल ते खाली कोरडं होताच आपण आपली ही कोरडी भाजी तयार झालेली आहे बरं का. ही मजेदार कोरडी चवळीची भाजी तुम्ही टिफिनला आरामशीर देऊ शकतात नाही का. इथे आपण एक बाउलभर एक डिश भरून आपण कोरडी ही भाजी काढून घेणार आहोत बाजूला आणि उरलेल्या भाजीचं आपण काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. तुम्ही बघू शकता आपल्याला हवी तेवढी त्यातनं कोरडी भाजी टिफिनची भाजी आपण बाजूला काढून घेतलेली आहे आणि मग कढईमध्ये ती भाजी उरलेली जी आहे तिला एका बाजूला करून त्यात थोडंसं तेल आपण पुन्हा थोडं घातलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला आपण थोडंसं आणखीन ॲड केला आहे आणि चवीनुसार थोडं त्या मसाल्यानुसार आपण त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घातलं आहे. हे सगळं व्यवस्थित परतून घेत आहोत सोबत बाजूला त्या कढईच्या एका बाजूला कोपऱ्यावरती आणि त्यानंतर उरलेल्या चवळ्या आपण त्या सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करायच्या आहेत. आणि तुम्ही बघू शकतात आपल्याला घरामध्ये आपल्याला मस्तपैकी एक ग्रेव्हीची पातळ भाजी आपल्याला ही करायची आहे. त्यासाठी आपण ज्या पाण्यामध्ये चवळ्या शिजवून घेतल्या होत्या ते सगळं शिजवलेलं पाणी आपण आता ह्या भाजीमध्ये घालायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात ही अतिशय मजेदार अशी ही ग्रेव्हीची भाजी आपली पुढची तयार होणार आहे की नाही. अगदी उपयोगी अशी युक्ती, अगदी घरात असलेला आपल्याला रश्श्याची भाजी आणि टिफिनला एकाच रेसिपीमध्ये आपण दोघंही भाज्यांचं मस्त बेमालूम असं सगळं जुगाड लावला आहे. तुम्ही बघू शकतात ही मस्तपैकी नंतर उकळी आल्यानंतर ही भाजी मस्त हलकीची थिक झाली आहे आणि मस्त त्याला तेल सुटलं आहे. अशी ती मजेदार आपण चवळीची रस्सा भाजी आपल्याला घरात खाण्यासाठी आपण तयार करून घेतली आहे. अशा पद्धतीने ह्या दोन्ही भाज्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून कळवायला विसरू नका. नक्की ट्राय करा. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह पारंपरिक रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मयूरकर रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.